कृष्ण हरी. ओवी ज्ञानोबरायांची एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील चिंतन, याचा अर्थ विषयाचं चिंतन करून विषयाचं मंथन, विषयाचा त्याग करणं, अशा सर्व सराव अभ्यासानंच केला जातो. व्यवहारिक कुठलंही कर्म जरी असलं तर ते अभ्यासानंच साध्य होतं. पण अभ्यास करण्यासाठी याचा अर्थ साध्या भाषेत सराव करणं, आणि सरावानं मनुष्य कुठलंही कर्म करत असताना सरावाने ते साध्य होतं. म्हणून महाराज ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन, ज्ञानोबरायांच्या एक शब्दाचा वाङ्मयाचा अर्थ, भावार्थ हा आपल्याला अभ्यास करूनच साध्य होणार आहे. याचा अर्थ अभ्यास करण्यासाठी नित्य आहे. नित्य असा नियमाचं बंधन आपल्याकडे असावं. म्हणून नित्य नियमानं जो कर्म करतो, नित्य नियमानं करणारा मनुष्य असा अभ्यासानं सर्व काही साध्य करू शकतो. हे ज्ञानोबरायांच्या ओवीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. म्हणून महाराज ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. याचा अर्थ एका शब्दाचा, एका ओवीचा भावार्थ, अर्थ याचं चिंतन करण्याकरता सतत त्या ओवीशी तुम्ही जर महाराज प्रश्न विचारू लागला तर त्याचं उत्तरही त्या ओवीने मिळून जाईल. म्हणून ज्ञानोबरायांच्या 12व्या अध्यायामध्ये 112 क्रमांकाची ओवी आहे. विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एके वांग ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. ज्ञानोबराय सर्व जगताला, वाचकाला, श्रोता पाहता, बाबा रे विष की आहारे पडे. याचा अर्थ अभ्यासानं विषयही पचवलं जातं. याचा अर्थ सरावानं समुद्र आणि समुद्रावरही पायवाट केली जाते. अर्थात कित्येक साधकानं वेदांचा अभ्यास करून वेदातील मंत्र आपल्या कंठामध्ये त्याचं कितीतरी कंठामध्ये स्थिर करून त्या कंठातून त्या वेदाच्या असणाऱ्या शब्दाचं, मंत्राचं पठन करून लोकांना सर्व अभ्यासाच्या माध्यमातून विषयाचा त्याग करता आला. पण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचकाला कठीण वाटते. पण कठीण काय आहे का? अभ्यासाला लागे. फक्त प्रत्यक्ष मनुष्यानं अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून विष कहारी पडे या ओवीच्या आधारे सरावानं साध्य होतं. म्हणून एक दृष्टांत जगतासाठी द्यावा लागेल. तो दृष्टांत असा आहे. एका शेतकऱ्याने विचार केला. शेतकरी जर म्हटलं तर त्याच्याकडे गाय आहेत, म्हशी आहेत, शेळी आहे, अनेक पशूंचं पालन पोषण केलं जातं. आणि त्याच्याकडे असणार त्याचा मुलगा हे म्हशीचं दूध पिऊन खाऊन मेहनत करून ते दूध पचवलं जात असं. दूध पचवण्यासाठी सुद्धा मेहनतीची गरज आहे, सरावाची गरज आहे. अर्थात दूध पचवण्यासाठी सुद्धा जर व्यायामाची गरज आहे तर विष पचवण्यासाठी सुद्धा सरावाची गरज आहे. म्हणून असणारा त्या शेतकऱ्याचा मुलगा मेहनत करत होता,
दुष्टपुष्ट शरीर होतं आणि त्याची पहिली म्हैस आटली आणि दुसरी म्हैस व्याल्यानंतर महाराज दूध काढण्याचा प्रयोग तो करू लागला. असणाऱ्या त्या म्हशीच्या पारड्याकडे ह्याचं लक्ष गेलं की जन्मता त्याचं साधारण वय काय असेल तो प्रश्न वेगळा आहे, जन्मता त्याचं वजन किती आहे त्याला काही, पण जन्मताच मात्र 1 दिवसाचं असणार ते पारडू त्यानं दोन्ही हातानं पकडलं आणि म्हशीच्या थानाला नेऊन लावलं. म्हशीच्या थानाला नेऊन म्हशीनं दूध दिलं, म्हशीचं दूध काढलं गेलं. पुन्हा ते असणारं पारडू आहे ते पुन्हा दोन्ही हातानं उचललं, पुन्हा खुंटीजवळ जाऊन त्याला जखडलं म्हणजे बांधलं. असं करता करता ते म्हशीचं पारडू असणारं 1 दिवसाचं पारडू उचलता विचलता त्याला रोजचा त्याने ते नित्यनेम केला, नित्यनेम सायास केलं, नित्यनेम ते प्रयोग केला. 6 महिन्याचं ते जरी पारडू झालं तरी तो उचलत होता आणि उचलून पुन्हा मांडत होता. याचा अर्थ 6 महिन्यानं त्याचं कदान काळी 150-200 किलो वजन जरी झालं तरी मात्र तो उचलत होता. अर्थात पहिल्या दिवशी त्याचं वजन जर 50 किलो असेल किंवा 25 किलो असेल किंवा 30 किलो असेल, याचा अर्थ दिवसांदिवस त्या पारडाचं वयही वाढत होतं आणि त्याचं वजनही वाढत होतं. आणि वजन वाढता वाढता 6 महिन्यानं समजा 150-200 किलो जरी वजन जरी झालं तरी तो पहिलवानकी करणारा, मेहनत करणारा ते वजन उचलत होता. याचा अर्थ त्याला 200 किलो वजन उचलण्याचा सराव झाला. याचा अर्थ नित्य नेमानं ते पारडू उचलायचा, पुन्हा म्हशीपाशी नेऊन ठेवायचा. म्हशीचं दूध पिऊन झाले की पुन्हा दाव्याला रखडत होता. हा सराव 6 महिने करता करता जरी म्हशीचं पारडू जरी मोठं झालं, वजनाने जरी मोठं झालं तरी मेहनतीने मात्र ते उचलण्याचा सराव केला. याचा अर्थ असा होतो, विष कहारी पडे समुद्र पाय वाट जोडे, एक वाङ्मय ब्रह्म थोकडे अभ्यास केले. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की बाबा रे, जर असं विष पचवता येतं, वजन उचलताही येतं, याचा अर्थ नित्य नेमाने त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन करता करता अर्थही समजला जाईल, भावार्थही समजला जाईल आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असं करता करता आचाराच्या विचाराच्या माध्यमातून मंथन चिंतन करून तो विषयाचा त्यागही करू शकतो. म्हणजे एका दिवशी विषयाचा त्याग होऊ शकत नाही, तर सरावानं साध्य जर केलं तर अनेक विषयांचा सुद्धा त्याग करता येतो. म्हणून अभ्यास आहे तो ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या वहीवरती अभ्यास करावा, चिंतन करावा आणि मग मात्र अनुभव स्वतः घ्या. हे ज्ञानोबरायांच्या 12व्या अध्यायामध्ये 112 क्रमांकाच्या माध्यमातून आपल्याला मी प्रसारित करतो. रामकृष्ण हरी.